महायुतीतील नाराजी नाट्य काही संपायचं नाव घेत नाहीये। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील चैत्यभूमीवर शासकीय कार्यक्रम पार पडला। नियोजित कार्यक्रमानुसार दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं भाषण होणार होतं, मात्र ऐनवेळी केवळ फडणवीस आणि राज्यपालांचीच भाषणं झाली। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भाषणाची संधी देण्यात आली नाही। यावरूनच आता नाराजीच्या चर्चा सुरू झाल्यात। मात्र नाराजीचं वृत्त शिंदेंनी फेटाळलं। बाबासाहेबांना वंदन करता आलं यापेक्षा मोठा आनंद नसल्याची प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली आहे। चैत्यभूमीला जाणं, बाबासाहेबांचं दर्शन घेणं, बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करणं यापेक्षा दुसरं मोठं काय असू शकतं? अरे बाबा, त्या भाषणापेक्षा बाबासाहेबांचं दर्शन मला मोठं होतं। बाबासाहेबांच्याकडून आज प्रत्येकाने एक तरी त्यांचा गुण घेतला पाहिजे। आणि मी तर म्हणेल, मगाशी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करताना म्हणालो, बाबासाहेब तुमच्यातला एक अंश जरी दिला, एक अंश जरी मिळाला तर या मनुष्य जीवन सार्थक होईल। कार्यक्रमातील नाराजी नाट्याचा घटनाक्रम कसा होता आपण पाहूया। नियोजित कार्यक्रमानुसार अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं भाषण होणार होतं। ऐनवेळी केवळ मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांचं भाषण झाल्यानं चर्चा सुरू झाल्या। चैत्यभूमीवरील कार्यक्रमात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भाषणं वगळली। अजित पवार राज्यपाल जाण्याच्या आधीच निघून गेले। एकनाथ शिंदेंना भाषणाची संधी न दिल्यानं शिंदे समर्थक नाराज झाले। रायगडावरील कार्यक्रमात एकनाथ शिंदेंनी भाषण केलं, पण अजित पवारांना तिथेही डावललं। उपमुख्यमंत्र्यांचं मुद्दाम खच्चीकरण होतंय का, अशा चर्चा यामुळे आता रंगू लागल्या। दरम्यान या सगळ्या नाराजीच्या चर्चांवर संजय राऊत आणि चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया आली आहे। एक दिवस कॅबिनेटमध्ये मारामारी होईल असा टोला संजय राऊतांनी लगावला, तर चार माणसं एकत्र आले की भांड्याला भांड लागतंच, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली। निघून गेले। लोक म्हणतात हे खाल्लं ते खाल्लं, पण मी तसं मानत नाही, कारण सुनील तटकरे शुद्ध शाकाहारी आहेत। घरात तरी त्यांच्या तसं काही शिजलं नसेल, पण बाहेर कुठेतरी असेल मला माहीत नाही। त्यांच्या सरकारमध्ये तीन पक्षामध्ये प्रचंड वाद सुरू आहे, प्रचंड वाद सुरू आहे। मी जे म्हटलंय की एक दिवस कॅबिनेटमध्ये हाणामाऱ्या होत्या, एक दिवस त्यांच्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला हाणामारा झालेला दिसतील। बघा तुम्ही, हे माझं वाक्य तुम्ही लिहून ठेवा, मार्क दिस वर्ड्स, कॅबिनेटमध्ये मारामाऱ्या। एका रक्ताची चार माणसं घरामध्ये असतात, तिथे भांड्याला भांडं लागतं। इथे तर वेगवेगळ्या पार्श्वभूमीचं, अजितदादांची पार्श्वभूमी वेगळी, एकनाथ शिंदेंची वेगळी, देवेंद्रजींची वेगळी, अशी वेगळ्या पार्श्वभूमीची माणसं जेव्हा एकत्र काम करतात त्यावेळेला खळखळ नाही झाली तर हलवून बघायला लागेल की जिवंत आहेत की गेले आहेत। खळखळ आहे याचा अर्थ ते जिवंत आहेत, खळखळ आहेत याचा अर्थ ते आपली खळखळ व्यक्त करत आहेत। व्यक्त नाही केली तर म्हणून आजारी पडतो, व्यक्त करायचं असतं। ओके। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।